Do you want to speak in English from zero? Then this is the right place for you. So see here. Today we are going to start speaking English course for beginners. Yes student, तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक इंग्रजी बोलण्यासाठीचा कोर्स. हा क्लास तुमच्या सर्वांसाठी फ्री आहे. And from the first beginning you will start to speak in English. Okay. पहिल्याच दिवसापासून तुम्ही इंग्रजी नक्कीच बोलणार आहात. चला तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या क्लासला. So see here. Here are some words written on the blackboard. With the help of all these words, we are going to start our lesson. पहा, हे सर्व जे आहेत ना, काही असे शब्द लिहिलेले, these are very very important words. त्या शब्दांच्या मदतीने आपण सुरुवात करणार आहे. Keep it in mind that this series is for beginners. We are starting from zero level, but it will go on because this is from zero to advanced level. निश्चितच आपण झिरो पासून सुरुवात करतो आहोत. त्यामुळे बघा हे सगळ्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, these are for beginners. ओके, सो सी हिअर. जरी बिगिनर्स साठी असेल तरी पण ऍडव्हान्स वाल्यांसाठी सुद्धा हे इम्पॉर्टंट आहे. सो हाऊ शॅल वी स्टार्ट? सो आपण कशा पद्धतीने स्टार्ट करणार आहेत लक्षात घ्या. सी हिअर. आता मी तुम्हाला हे वाचून दाखवते आहे. आपल्याला याच मेथडनी हे रिसाइट करायचंय, हे लर्न करायचं आहे. सो तुम्ही सगळेजण तयार आहात? चला तर मग बघा, या पद्धतीने आपण हे पाठ करणार आहोत. आय, मी, माय, यू, यू, युवर, यू, यू, युवर, वी, अस, अवर, दे, देम, देअर, ही, हिम, हिज, शी, हर, हर, इट, इट, इट्स. ओके, सो याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा हे 2 वेळेस ते 10 वेळेस पर्यंत रिसाइट करायचं आहे. तुम्ही जर झिरो लेवलला असाल तरी सुद्धा मी तुम्हाला ऍडव्हान्स लेवलवर, टॉप लेवलवर नेऊन पोहोचवणार आहे. सो फॉर दॅट तुम्हाला हे या पद्धतीनंच म्हणायचं आहे. किती वेळेस? तुम्हाला कमीत कमी 10 वेळेस ते म्हणायचं आहे. ओके, सो तुम्ही म्हणाल का असं म्हणायचं आहे? तर याचे फायदे तुम्हाला नंतर लक्षात येणार आहेत. जशी आपली डे बाय डे सिरीज आपली पुढे पुढे जात राहील तसं तुमच्या लक्षात येत राहील. ना here are some other words. These words are also very very important for our learning English process. Okay, so इंग्रजी शिकायचं असेल तर हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आता हे कसे रिसाइट करायचे? सी हिअर. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते म्हणून दाखवते आहे. तुम्हाला याच पद्धतीने ते पुन्हा एकदा 5 ते 10 वेळेस म्हणायचे आहे. काही जण म्हणतील की मॅम आम्हाला हे सगळं येतं, तरी सुद्धा यू हॅव टू से इट. ओके, सो मी त्यासाठी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला, मी हे म्हणून तर दाखवतेच आहे. पहिला जसा तुम्हाला टेबल म्हणून दाखवला तसं दुसराही आपण म्हणून घेऊया आणि याच मेथडनी तुम्हाला हा टेबल म्हणायचा आहे, स्वतः म्हणायचा आहे आणि म्हणतानाचा हा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे. ओके, सो तुम्ही याच मेथडनी म्हणणार, तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहात आणि जे आपले पेड ग्रुप मध्ये आहे ते त्या पेड ग्रुप मध्ये मला हा व्हिडिओ सेंड करणार आहात. सो बाकीचे घरी प्रॅक्टिस करू शकतात, पण जे पेड ग्रुप मध्ये आहेत ते मला या पद्धतीनं आपल्याला तुमचा स्वतःचा व्हिडिओ तयार करून मला सेंड करणार आहात. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टार्ट टू स्पीक इन इंग्लिश. ओके, सो यू हॅव टू डू इट. तुम्हाला हे करावंच लागणार आहे. सो बघा कशा पद्धतीने करणार आहात. आय एम, आय हॅव, आय डू. ओके, आय एम, आय हॅव, आय डू. यू आर, यू हॅव, यू डू. You are, you have, you do. Next, we are, we have, we do. We are, we have, we do. They are, they have, they do. He is, he has, he does. She is, she has, she does. It is, it has, it does. Okay, so simple, very simple. पण हे कशाला उपयोगी येणार आहे? सो आपल्याला हे वेगवेगळ्या ठिकाणी हे शब्द याच मेथडने तुम्ही जर म्हटले आणि तुमच्या जिभेला जर सवय लागली हे म्हणण्याची, तर तुमचे पुढचे सेंटेन्सेस कधीच चुकणार नाही. ओके, सो फॉर दॅट इट इज द बिगिनिंग ऑफ युअर इंग्लिश स्पीकिंग. सो यू हॅव टू से लाईक दिस अँड यू हॅव टू रेकॉर्ड युअर व्हिडिओ. ओके, सो बघा आता तुम्हाला हे सर्व समजलं असेल आणि हे ऑल सेंटेन्सेस आर फ्रॉम प्रेझेंट टेन्स. ओके, हे सगळे जे शब्द आहेत ते प्रेझेंट टेन्स साठीचे आहेत. हे सर्व शब्द आहेत हे प्रेझेंट टेन्स दाखवतात, हे पण प्रेझेंट दाखवतात, हे पण प्रेझेंट दाखवतात. फक्त हे वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहेत आणि ते आपण नॅचरली नंतर शिकणार आहोत. बिकॉज अवर क्लास इज विदाउट द ग्रामॅटिकल रूल्स. ओके, वी आर गोइंग टू स्टार्ट अवर इंग्लिश स्पीकिंग प्रोसेस जस्ट विदाउट ग्रामर.
ओके, वी आर गोइंग टू लर्न इट नॅचरली, व्हेरी नॅचरली. सो आपल्याला हे नॅचरली शिकायचं आहे. सो वी हॅव गिवन यू 2 टाइप ऑफ tables and you have to record the videos and send me in our paid groups. Okay, so जे पेड ग्रुप्स मध्ये नाही आहेत तर ते तुमचे घरी व्हिडिओज बनवू शकता. आणि जर तुम्हाला पेड ग्रुप जॉईन करायचे असतील तर तुम्हाला मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला, हा माझा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही मला पेड ग्रुप बद्दल तुमची जर काही माहिती असेल तुम्हाला विचारायची तर यू कॅन आस्क मी. दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर. हियर यू कॅन ask your any doubt related with paid groups. Okay, so bada, now here are three type of three type of words. These are 3 different types of categories. Okay, ह्या ज्या सगळ्या आहेत त्या वेगवेगळ्या कॅटेगरीचे मी शब्द दिलेले आहेत. With the help of all these words we are going to learn now step by step going forward towards the different kinds of sentences. आज आपल्याला पुढचे सेंटेन्सेस घ्यायचे आहेत. ते कसे घेणार आहोत आपण तर using these all words. See here. Here are so many words. हे सगळे शब्द आहेत आणि हे शब्द जे आहेत these are very basic. Found pillars. हे तुमचे बेसिक आहेत, स्तंभ आहेत हे तुमचे. आणि हे शब्द तुम्हाला नवनवीन शब्द मी तुम्हाला प्रत्येक आपापल्या दररोजच्या क्लास 1, क्लास 2 मध्ये, डे 1, डे 2 मध्ये देत जाणार आहे. सो हे सगळे शब्द मला इथे लिहिणं पॉसिबल होणार नाहीत. याचे भरपूर सारे शब्द मी तुम्हाला देणार आहे आणि हे शब्द कुठे अवेलेबल होतील तर आपल्या ग्रुपमध्ये अवेलेबल होतील. ओके, सो आपला जो ग्रुप आहे त्यासाठी मी नंबर दिलेला आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला वर्कशीट सेंड केल्या जाईल. तिथे तुम्हाला याच्याशी संबंधित जे इतर शब्द आहेत ते तुम्हाला पाठवले जातील. प्रॅक्टिस साठी तुम्हाला भरपूर साऱ्या वर्कशीट मिळतील तिथे. ओके, सो त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जरूर जॉईन करा. सो आता सुरुवात करूया आपण की ह्याचे सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे कसे आहेत. सी हियर, हियर आर सम वर्ड्स. I, you, we, they, he, she, it. These are pronouns. These are the subject. These are the starting letters for our sentences. हे शब्द काय आहेत तर या शब्दांनी आपण वाक्यांची सुरुवात करतो. लक्षात घ्या, हे जे सुरुवातीचे शब्द आहेत यांनी आपण वाक्यांची सुरुवात करत असतो. आता ह्या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट असा मीनिंग आहे. ज्यांना त्याची मीनिंग माहित नाही, मी सांगितलं दिस सिरीज इज फॉर बिगिनर्स. ओके, सो वी आर स्टार्टिंग फ्रॉम झिरो लेवल. As I have granted it that you do not know anything about English. मी असं गृहीत धरलेलं आहे की तुम्हाला काहीच येत नाही इंग्लिश, पण आपण तिथून सुरुवात करतो आहोत. पण सपोज मग त्या दृष्टीने तुम्हाला जर याचे मीनिंग कुठल्याच शब्दांची माहिती नसतील तर मराठी मीनिंग सुद्धा मी तुम्हाला ग्रुपमध्ये सेंड करेल. ओके, सो आता पाहूया आपण की हे सुरुवातीला शब्द येणार आहेत. हे आपल्या वाक्याची सुरुवात असणार आहे. सो आता आपल्याला सपोज वाक्य बनवायचं आहे. आता सुरुवात आपण करूया इकडे लिहिते तुम्हाला समजण्यासाठी. ओके, I, you, we and they. ओके, सो आता ह्याच्या पुढे कोणते वर्ब येतात हे मी इथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आयच्या पुढे नेहमी एम घ्यावं लागेल, यूच्या पुढे आर घ्यावं लागेल, वीच्या पुढे आर, देच्या पुढे आर, ही इज, सी इज, इट इज. ओके, सो सिम्पली याच मेथडने आपण जाणार आहोत. सो आयच्या पुढे मी लिहिणार आहे एम, यू आर. आता तुम्ही म्हणाल इथे 2 यू का लिहिले. सो फर्स्ट वन इज सिंग्युलर यू अँड सेकंड वन इज प्लुरल यू, एक वचन आणि अनेक वचन. यू, वी, आर. सो वी पण लक्षात ठेवा नेहमी आर असतो. वी म्हणण्यापेक्षा याला वी शब्द म्हणा. ओके, प्रोनाउन्स इट ऍज वी. दे आर. ओके, सो व्हाईल स्पीकिंग यू हॅव टू यूज द शॉर्ट फॉर्म्स. ओके, आपण जेव्हा इंग्रजीत बोलायला लागतो ना तर तेव्हा आय एम असं न म्हणता एम. सो आय आणि एम चा शॉर्ट फॉर्म आय एम अशा पद्धतीने बोलला जातो. ओके, सो स्टार्टिंगला तुम्हाला तेवढं फर्स्ट डेला जमणार नाही. हळूहळू आपण ऍडव्हान्स कडे जाताना मी तुम्हाला हे सगळं सांगेल. सो सुरुवात आपण या पद्धतीने करूया. आय एम. ओके, आय एम अ गर्ल. सी हियर, आय एम अ गर्ल. सपोज आपण सुरुवातीचा एक शब्द घेतलेला आहे, एक नाउन घेतलेला आहे मी, आय एम अ गर्ल. ओके, सो हे सगळे नाउन आहे. आय एम अ गर्ल, मी एक मुलगी आहे. ओके, so different kinds of sentences we are going to see and practice with the help of all these words and more different other words too. So बघा, I am a girl, you are a girl. आता अ शब्द का लिहायचा आहे तर इंग्रजीमध्ये ही एक पद्धत आहे. जर आपल्याला एखादी गोष्ट एक आहे असं सांगायचं असेल तर त्याच्या पूर्वी इंग्लिश मध्ये आपल्याला अ म्हणजे हे आर्टिकल घ्यावं लागतं. भानगडीत सोडा, आर्टिकल वगैरे नाही कळलं तरी पण आपल्याला लक्षात ठेवा अ हा शब्द घ्यावा लागतो. सो आय एम अ गर्ल, वी आर अ गर्ल, सॉरी यू आर अ गर्ल, यू आर अ गर्ल. ओके, एकच सेंटेन्स लिहून दाखवणार आहे. आता लक्षात घ्या,
वी आणि दे हे जे शब्द आहेत इथे पण लक्षात ठेवा. सॉरी, इथे यू आर अ गर्ल आपण एकवचनी घेतलेला आहे. आता हा प्लुरल आहे, सो यू आर गर्ल्स. इथे काय करायचं आपल्याला, सिम्पली यस ऍड करावा लागतो. अनेक असेल, कारण बघा इकडे अनेक असेल तर इकडे पण अनेक वचनी शब्द ठेवावा लागतो. अनेक वचनासाठी काय करतो आपण, सिम्पली ऍड यस. नाव वी आर, सो वी आर पण अनेक वचनी शब्द असतो, सो वी आर गर्ल्स, आम्ही मुली आहोत. दे आर, सपोज अनेक त्या आहेत, कुणाबद्दल तरी आपण बोलतो आहोत पण त्या एकापेक्षा जास्त आहेत, तर मग त्यावेळेस आपण शब्द वापरतो दे. दे म्हणजे त्या मुली आहेत, त्या एकापेक्षा जास्त जणी आहेत आणि त्या आपल्या समोर नाही आहेत, तेव्हा आपण म्हणतो की त्या मुली आहेत त्या. ओके, सो दे आर गर्ल्स, दे आर गर्ल्स. ओके, सो दे आर गर्ल्स. आता सपोज जर सब्जेक्ट घ्यायचा असेल आपल्याला, आता ही इज अ गर्ल तर म्हणू शकत नाही आपण, सो आपण घेऊया ही इज अ बॉय. ओके, ही म्हणजे तो मुलगी आहे असं म्हणता येत नाही आपल्याला, सो ही इज अ बॉय घेऊया आपण. सो नाव सी हिअर, सपोज आपल्याला म्हणायचं आहे की ती एक मुलगी आहे, सी इज अ गर्ल. ओके, आता यातला राहिला इट शब्द. तर इट शब्द जो आहे तो लक्षात ठेवा की इट हा शब्द जो आहे तो नेहमी पक्षी, प्राणी, निर्जीव वस्तू यांच्यासाठी वापरला जातो. सो इट इज अ गर्ल असं आपल्याला म्हणता येणार नाही, सो आपण म्हणू शकतो इट इज अ कॅट. ओके, इट, कारण इट आपण पक्षी प्राण्यांसाठी घेतो, इट इज अ कॅट, इट इज अ कॅट. ओके, सो नाव अशाच पद्धतीने आता प्रॅक्टिस कशी करायची आहे, अगेन यू हॅव टू रेकॉर्ड अ व्हिडिओ फॉर दिस वन. यासाठी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. ओके, सो सी हिअर, आता आपण कसं म्हणणार आहोत, सो वाक्य असं म्हणायचंय, प्रॅक्टिस या पद्धतीने करायची. आपण हा एकच शब्द घेतलेला आहे, आय एम अ गर्ल, यू आर अ गर्ल, यू आर गर्ल्स, यू आर गर्ल्स, वी आर गर्ल्स, दे आर गर्ल्स, ही इज अ बॉय, सी इज अ गर्ल, इट इज अ कॅट. सो या मेथडने तुम्हाला हे सर्व वाक्य म्हणायचे आहेत. आता जेव्हा नेक्स्ट टाइम प्रॅक्टिस कराल, बाकीच्या शब्दांची प्रॅक्टिस कराल, तेव्हा हा इट जो आहे तो स्किप करा, हा सोडून द्या, लिव्ह इट. वाय, कारण इट हा थोडा अपवाद आहे म्हणूया आपण, कारण इट पक्षी प्राण्यांसाठी घ्यावं लागतं आणि आपल्याला इतर प्रॅक्टिस करताना पक्षी प्राण्यांशी संबंधित वाक्य जमत नाही. फॉर दॅट तुम्हाला काय करायचं आहे, हा इट निग्लेक्ट करायचा आहे, इथपर्यंतचे वाक्य तुम्ही म्हणायचे आहेत. सी नाव, आता कशा पद्धतीनं, सपोज आपण फ्रेंडचं वाक्य घेतलेलं आहे, आय एम अ फ्रेंड, आय एम अ फ्रेंड, मी एक मित्र आहे, मी कुणाच्या तरी एक मित्र आहे. किंवा सपोज फार्मर घेतलं, आय एम अ फार्मर, आता फार्मरचे वाक्य म्हणा, आय एम अ फार्मर, यू आर अ फार्मर, यू आर फार्मर्स, वी आर फार्मर्स, दे आर फार्मर्स, ही इज अ फार्मर, सी इज अ फार्मर. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे, प्रत्येक ह्याचं वाक्य म्हणायचं आहे. एखाद्या वेळेस एखाद्या शब्दाचं वाक्य अर्थपूर्ण नाही झालं तरी नो प्रॉब्लेम, बट यू हॅव टू स्पीक, you have to say something, you have to record the videos like this, because you can listen it again and again, then you too can recognize that there is a mistake. Okay, so तुम्ही सुद्धा ओळखू शकाल तुमचा व्हिडिओ केल्यास की आपलं कुठे चुकत आहे. सो सी हिअर, आता हा फार्मरचा झाला, नंतर ब्रदर, आय एम अ ब्रदर, यू आर अ ब्रदर, यू आर ब्रदर्स, वी आर ब्रदर्स, दे आर ब्रदर्स, ही इज अ ब्रदर, सी इज अ, आता सी इज अ ब्रदर नाही होत वाक्य, चालेल सोडून देऊया. ओके, सो द नेक्स्ट सेंटेन्स, डॉक्टर. आता डॉक्टर तुम्ही सगळीकडे म्हणू शकाल, राईट, आय एम अ डॉक्टर, यू आर अ डॉक्टर, यू आर अ डॉक्टर, वी आर डॉक्टर्स, यू आर डॉक्टर्स, दे आर डॉक्टर्स, ही इज अ डॉक्टर, सी इज अ डॉक्टर, राईट. सो या मेथडने तुम्हाला वाक्य म्हणायचे आहेत आणि ह्या सर्व शब्दांसाठी तुम्हाला हे एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे, काहीच वेळ लागत नाही. हे शब्द समोर ठेवा अँड रेकॉर्ड अ व्हिडिओ. ओके, तुम्ही म्हणाल मॅम असं कसं, मी तर म्हणते सुरुवातीला तुम्ही हे 4-5 वेळेस पहिले म्हणून पहा या मेथडने सगळे वाक्य आणि नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करा, म्हणजे रेकॉर्ड करत असताना तुम्ही फंबल नाही होणार. ओके, सो नाव आता हे बघूया, शब्द ह्या शब्दांपासूनचे वाक्य कशा पद्धतीने बनवायचे आहेत. आता इथे काय दाखवलेलं आहे, मी प्लेस नेम्स दाखवलेले आहेत. ओके, प्लेस नेम्स दाखवलेले. आता ऍक्च्युअल आपण पाहतो आहोत की हे जे सर्व शब्द आहेत ना सुरुवातीच्या रो मधले, एम, आर, इज वगैरे, तर हे शब्द आपण कुठे युज करत असतो, तर हे शब्द आपण अशा वाक्यांमध्ये युज करत असतो जिथे आपल्याला मी कोण आहे, मी काय आहे, किंवा मी कसा आहे, किंवा मी कोठे आहे हे सांगायचं असतं. त्यावेळेस म्हणजे काय, कोण, कोठे, कसा, लक्षात ठेवा हा शब्द काय, कोण, कोठे, कसा हे दाखवण्यासाठी आपण ह्या शब्दांचा उपयोग करून आपण वाक्य म्हणत असतो. सो आपण तेच पाहतो आहोत. तो मी कोण आहे ह्याचे वाक्य आपण पाहिले, मी भाऊ आहे, मी शेतकरी आहे, मी डॉक्टर आहे, मी सर्वंट आहे, है ना, किंवा तो कोण आहे हे सांगण्यासाठी आपण हे वाक्य पाहिले. आता आपण हे पाहूया की तुम्ही कोठे आहात. ओके, तुम्ही कोठे आहात, कोठे आहात. सो मला सांगायचं आहे, सपोज आय एम इन द, पहिला शब्द घेऊया ऑफिस, आय एम इन द ऑफिस. आता बघा, च्या मध्ये असाल तर इन द वापरा, च्या वर आहोत असं आपल्याला सांगितलेलं असेल, च्या वर
तर आपण ऑन वापरायचं आहे. क्लिअर? सो आता बघा आय एम इन द ऑफिस. आता पुन्हा आपल्याला तेच करायचंय, हे सगळे सब्जेक्ट घ्यायचे आहे. आय झाला, त्यानंतर यू 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 दोन्ही पण वापरायचे आहेत, त्यानंतर वी वापरायचं आहे, दे वापरायचं आहे, राईट. आणि ही, शी आणि इट पुन्हा ऑप्शनलला ठेवून देऊया. सी हिअर, आय एम इन द ऑफिस, यू आर इन द ऑफिस, यू आर इन द ऑफिस, वी आर इन द ऑफिस, दे आर इन द ऑफिस, ही इज इन द ऑफिस, सी इज इन द ऑफिस. क्लिअर? या मेथडनी म्हणा अँड रेकॉर्ड अ व्हिडिओ वन्स अगेन. सी हिअर, आता हाऊस घेऊया. I am in the house, you are in the house, you are in the house, we are in the house, they are in the house, he is in the house, she is in the house, it is in the house. Dog, it म्हणजे dog. So it is in the house. School, I am in the school, you are in the school, you are in the school, we are in the school, they are in the school, he is in the school, she is in the school, it is in the school. Okay, now college, temple. Okay, temple घेऊया. I am in the temple, you are in the temple, you are in the temple, we are in the temple, they are in the temple, he is in the temple, she is in the temple, it is in the temple. अँड सो ऑन. सो अशा प्रकारे हे सर्व शब्द घेऊन तुम्हाला हे म्हणायचं आहे. बघा, या मेथडने आज आणि आत्ताच तुम्ही इंग्रजी म्हणणार आहात. हा व्हिडिओ झाल्याबरोबर तुम्हाला काय करायचं, याच पद्धतीनं म्हणायला सुरुवात करायची आहे. जस्ट यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट डे. आजपासूनच सुरुवात करायची आहे. बिकॉज टुमॉरो नेव्हर कम्स. उद्या कधीच येत नाही, कुणासाठीच येत नाही. सो स्टार्ट फ्रॉम नाव. ओके, आत्ताच सुरुवात करायची आहे. अँड यू हॅव टू रेकॉर्ड अ व्हिडिओ अँड सेंड मी इन अवर पेड ग्रुप्स. ओके, सो आता हे समजलं. हे सगळे वाक्य याच मेथडने म्हणायचे आहेत. बघा, तुम्ही जर आज हे वाक्य सगळेच्या सगळे मी म्हणल्याप्रमाणे रेकॉर्ड केले तर बघा तुमच्याच लक्षात येईल की तुम्ही रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती छान इंग्रजी बोलता यायले. पण मी म्हटल्याप्रमाणे सुरुवात कशी करायची आहे आपल्याला, तर जस्ट आपल्याला सुरुवातीला हे जे वाक्य आपण म्हणून पाहणार आहे ते रेकॉर्डिंग चालू नसताना म्हणून पहा. 2दा 4दा 5दा 10दा म्हणून पहा. त्याच्यानंतर रेकॉर्ड करायला सुरुवात करा. राईट? सो आता आपण नेक्स्ट पाहूया. बिग, स्मॉल, न्यू, ओल्ड हे सगळे काय आहेत? दीज आर ऍडजेक्टिव्हज. हे विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत. सो या शब्दांच्या मदतीनं आपल्याला भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या सांगता येत असतात. ओके, सो सपोज मला सांगायचं आहे की आय एम स्ट्रॉंग. आता इथं इन द वगैरे काही लागणार नाही. आता रोडचा शब्द सांगायचा राहिला. बघा, रोड आहे ना, रूम, रोड सॉरी. आय एम ऑन द रोड. रोडचं वाक्य करत असताना इन द रोड म्हणायचं नाही. इन म्हणजे मध्ये. रोडच्या मध्ये असतो का आपण? रोडवर असतो. सो आय एम ऑन द रोड. ओके, सो रोडचे वाक्य करताना ऑन शब्द वापरा. आता हे मला वापरायचंय. सपोज स्ट्रॉंग, मला म्हणायचं आहे की आय एम अ स्ट्रॉंग वुमन. मी एक स्ट्रॉंग वुमन आहे. आय एम अ स्ट्रॉंग. सो मी काय म्हणेल? आय एम अ स्ट्रॉंग वुमन. आता वुमन घेत असेल मी तर मला इथे अ घ्यावं लागेल, लक्षात ठेवा. पण सिम्पली मी जर म्हणाले आय एम स्ट्रॉंग, मग आय एम स्ट्रॉंग म्हणाले तर इथं वुमन घ्यायची गरज नाहीये. क्लिअर? आय एम स्ट्रॉंग, मी स्ट्रॉंग आहे. मग आय एम स्ट्रॉंग, यू आर स्ट्रॉंग, यू आर स्ट्रॉंग, वी आर स्ट्रॉंग, दे आर स्ट्रॉंग, ही इज स्ट्रॉंग, सी इज स्ट्रॉंग, इट इज स्ट्रॉंग. डॉग, अवर डॉग इज स्ट्रॉंग. आमचा डॉग स्ट्रॉंग आहे. सो ह्या प्रोनाउनच्या ऐवजी तुम्ही कुठल्याही नाउन पण ठेवू शकता. सो आयच्या ऐवजी मी माझं नाव ठेवू शकते, आहे ना, की गोदावरी इज अ स्ट्रॉंग वुमन. गोदावरी ही एक स्ट्रॉंग वुमन आहे. सो सशक्तशाली नारी हूं मैं आज की, है ना. सो या पद्धतीचं वाक्य होऊ शकतं. सो त्या पद्धतीनं तुम्ही इथे नावं पण घेऊ शकता. सो यू, तुम्ही दुसऱ्याला बोलताना आपण यू वापरत असतो. वी हा मी आणि माझ्या सोबत अजून जर एखादं कोणी असेल तर त्यावेळेस वी आपण शब्द वापरत असतो. लक्षात ठेवा, वी हा शब्द वापरत असताना त्याच्यामध्ये आय असलाच पाहिजे. म्हणजे आयच्या सोबत जर अजून एक जण असेल तेव्हाच वी शब्द वापरता येत असतो. क्लिअर ना. आता बघा, याच पद्धतीनं स्ट्रॉंगचे वाक्य. आता काही वाक्य अशी आहेत बघा, जशा पद्धतीनं सपोज आपल्याला कोल्ड शब्द वापरायचा असेल, है ना. हॉट आणि कोल्ड दिलेला आहे. सो हॉट म्हणजे गरम, कोल्ड म्हणजे थंड. सो मी थंड आहे, आय एम कोल्ड असं वाक्य होऊ शकत नाही अर्थ करून. ठीक, तर त्यावेळेस आपल्याला वापरावं लागतं की इट इज कोल्ड, इट इज हॉट. सपोज चहा आणलाय कोणी तर आपण म्हणतो इट इज हॉट. किंवा आणलेला चहा थंड झालाय तो आपण म्हणतो ओ सॉरी, इट इज कोल्ड नाव. ओके, तो आता थंड झालेला आहे. सो इट इज, तेव्हा आपल्याला इट इज वापरायचे. सो हे का घेतलेत मी असे शब्द की आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की काही वेळेस आपल्याला अर्थांचा विचार करून वाक्य बोलावे लागतात. तो आहे का ती आहे, स्त्रीलिंगी वापरायचा शब्द का पुल्लिंगी वापरायचा आहे. स्त्रीलिंगी वापरायचा तर शी वापरावं लागेल. पुल्लिंगी म्हणजे पुरुष असेल कोणी तर त्याबद्दल बोलताना, आणि तो सिंगल असेल तर त्याच्याबद्दल बोलताना ही वापरावं लागेल. ओके, आणि जर पक्षी प्राणी असेल तर इट वापरावं लागेल. सो अशा पद्धतीनं सपोज आता आपल्याला न्यू सांगायचं आहे. सो आय एम न्यू हिअर, मी इथे नवीन आहे हे आपण म्हणू शकतो. आय एम न्यू हिअर, यू आर न्यू हिअर, यू आर न्यू हिअर,
we are new here, they are new here, he is new here, she is new here. So या पद्धतीनं here, Amizar वगैरेचे वाक्य easy, hard, easy. Okay, this class, this repetition is very easy. रिपिटेशन कसं आहे, आपण रिपीट करतो आहोत. सो हे कसं आहे, इझी आहे, इट्स व्हेरी इझी. सो तुम्ही काय करा, मी जेव्हा हे सेंटेन्सेस म्हणून दाखवते आहे तिथेच व्हिडिओ पॉज करा आणि त्याच्यानंतर ते सेंटेन्सेस तुम्ही म्हणा. लागलीच तेव्हाही म्हणले तरी सुद्धा तुमचं रिसायटेशन खूप छान होईल. तुम्हाला तिथल्या तिथं समजेल की कशा प्रकारे आपण हे सेंटेन्सेस म्हणलेले आहेत. ओके, सो कसा वाटतोय व्हिडिओ? लाईक केलं का? नाही अजून नाही? सो लाईक जरूर करा. आणि हो, आता तुम्हाला हे सर्व सेंटेन्सेस समजले असतील. सो आता बघा, मी तुमच्यासाठी काही सेंटेन्सेस घेऊन आलेले आहे. सो हे सेंटेन्सेस तुम्हाला मला इंग्रजीमध्ये करून पाठवायचे आहेत, मगच मी समजेल की आजचा क्लास जो आहे तो तुम्हाला छानपैकी समजलेला आहे. सो आपल्याला हे वाक्य बनवून दाखवायचे आहे. ती सशक्त आहे. आत्ताच वाक्य बनवलं आपण, ती सशक्त आहे. ओके, तो ऑफिस मध्ये आहे. तो ऑफिस मध्ये आहे. बघा, मी आपल्या ग्रुपमध्ये आज साधारण 200 शब्द पाठवणार आहे. 200 शब्दांचे भरपूर इतर वाक्य सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही अर्थांसहित. आणि त्याचबरोबर तुम्हाला वर्कशीट सुद्धा तिथे मिळणार आहे. सो वर्कशीटच्या सहाय्याने तुम्ही ते सोडवून पहा, एक नोटबुक तयार करा. ती वर्कशीट तुम्हाला तिथे सोडवायची आहे. हे मात्र तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये आन्सर पाठवणार आहात. तो बघा, आम्ही शाळेत आहोत. आता आम्ही कुठे आहोत? सपोज आम्ही आता शाळेत आहोत. आम्ही शाळेत आहोत. सो 3 सेंटेन्स देते आहे. सो हे 3 सेंटेन्स मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाकायचे आहेत. पुन्हा एकदा सांगते की तुम्ही जर चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ येणार नाही. हा आपला जी सिरीज आहे संपूर्ण ती सगळ्यांसाठी फ्री आहे, लक्षात घ्या. पेड ग्रुप मी असं म्हटलंय, परंतु आपला ही सिरीज युट्यूब वरच येणार आहे. ही फ्री आहे सर्वांसाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. यू हॅव टू प्रॅक्टिस इट अ लॉट. ओके, अँड रेकॉर्ड द व्हिडिओज जस्ट आय टोल्ड यू. मी तुम्हाला जसं सांगितलंय तशा पद्धतीने मला व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि सेंड मी इट इन युअर ग्रुप. तुमचा जो ग्रुप आहे दिलेला त्याच्यामध्ये तुम्ही मला हे जरूर सेंड करायचे आहे. आणि काहीही डाऊट असतील तर ते डाऊट सुद्धा तुम्ही मला ग्रुपमध्ये टाकू शकता. सो बघा, जर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा आणि हे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि पहा की तुम्हाला काही लिहायला येत आहे का नाही. आणि वर्कशीट सुद्धा जरूर सोडवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.